अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर धडक कारवाई करत तब्बल 44,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि डीबी पथक 16 जून रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। विकास कॉलनी परिसरातून एक व्यक्ती स्कूटीवरून अवैधरित्या विदेशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित स्कूटीस्वाराला अडवले। चौकशी दरम्यान त्याचे नाव प्रवीण ज्ञानेश्वर बगे, वय 52 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, अमरावती असे असल्याचे निष्पन्न झाले। झडतीमध्ये आरोपीकडून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। यामध्ये मॅजिक मोमेंट, ग्लेनवॉक, बॅलेंटाईन, रॉयल स्टॅग, ब्लेंडेड प्राइड या ब्रँडच्या दारूचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून 14,250 रुपयांची विदेशी दारू आणि 30,000 रुपयांची ॲक्टिवा स्कूटी असा 44,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती शहरातील अवैध दारू व्यवसाय आणि वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत। जय हिंद। मी सब इन्स्पेक्टर मिलिंद राजाराम हिवरे, नेमणूक राजापेठ पोलीस ठाणे अमरावती शहर। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय येथील माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चव्हाण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे आणि वाईन शॉपी आणि बिअर शॉपी या ठिकाणी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत काल एक गुन्हा दाखल केला आहे आणि आज एक गुन्हा दाखल केलेला आहे। वाहतूक करणाऱ्यासाठी आमच्या इथे एकूण वाहतूक करणारा एक व्यक्ती आमच्याकडे अटक केलेला आहे। त्याच्याकडनं 30,000चा विदेशी साठा जप्त करण्यात आलेला आहे। एक मोटरसायकल असा 44,000चा माल, 44,250 रुपयाचा माल सीज करून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे।